अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। शिराळ्यात नागपंचमीचा उत्साह शिगेला, दुर्मिळ पांढरा नाग ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू। शिराळा नागपंचमीच्या पारंपरिक उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळ्यात आज नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले आहे ते म्हणजे कचाड युवा शक्ती मंडळाला आढळलेला दुर्मिळ पांढऱ्या रंगाचा नाग। हा नाग पाहण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी होत आहे। नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिराळा शहरात हा दुर्मिळ पांढरा नाग आढळून आल्याने नागरिकांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले आहे। यंदा जिवंत नागाचे दर्शन घडविण्यासाठी परवानगी मिळालेल्या 41 ग्रामस्थ व मंडळांमध्ये कचाड युवा शक्ती मंडळाचाही समावेश आहे। त्यामुळे त्यांच्या ताब्यात असलेला हा पांढरा नाग नागपंचमीच्या उत्सवात विशेष आकर्षण ठरत आहे। पांढऱ्या रंगाचा नाग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे। दरम्यान नागाला कोणतीही इजा होऊ नये यासाठी आवश्यक काळजी घेत त्याचे प्रदर्शन करण्यात येत असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले। नागपंचमीच्या माध्यमातून निसर्गचक्रातील नागांचे महत्त्व नागरिकांना समजावे, तसेच सर्पसंवर्धन आणि पारंपरिक ज्ञानाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाकडून ठराविक अटी व शर्तींच्या आधारे नाग पकडण्याची आणि प्रदर्शनाची परवानगी देण्यात आली आहे। गेल्या वर्षी 21 ग्रामस्थ व मंडळांना परवानगी देण्यात आली होती। यंदा ही संख्या वाढवून 41 करण्यात आली आहे। त्यामुळे यंदाच्या नागपंचमी उत्सवात शिराळ्यात पारंपरिक उत्साहासोबतच दुर्मिळ पांढऱ्या नागाची विशेष चर्चा रंगली आहे। शिराळ्यातील नागपंचमीचा उत्सव आणि दुर्मिळ पांढऱ्या नागाचे आकर्षण यामुळे आज संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। जगप्रसिद्ध असलेली नागपंचमी आज उत्साहाच्या ह्याच्यात साजरी होत आहे। आमच्या कचाड युवा शक्ती नागराज मंडळाला अल्बिनो जातीचा पांढरा शुभ्र नाग आम्हाला सापडलेला आहे। ह्या नागाचं वैशिष्ट्य असं आहे की शेकडो वर्ष झालं आमच्या इथे नागपंचमी साजरी केली जाते, पण पांढरा शुभ्र नाग हा दुर्मिळ पद्धतीचा नाग पहिल्यांदाच आम्हाला इथं सापडलेला आहे। आणि या नागाची माहिती आम्ही शैक्षणिक पर्पजसाठी याचा माहिती देऊन लोकांच्यात प्रबोधन करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतोय। त्याचबरोबर प्रबोधन करता करता आम्हाला नाग देवतेची पूजा करण्याची संधी सुद्धा या केंद्र शासनानं राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचं मी आभार व्यक्त करतो। आणि ह्या नागाबद्दल जेवढी काय प्रबोधन करता येईल ते आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही करणार। वैशिष्ट्य नागाचं वैशिष्ट्य असं आहे की हा दुर्मिळ पद्धतीचा अतिशय पांढरा शुभ्र नाग आहे। हा कित्येक म्हणजे लाखाच्या संख्येत एक म्हणजे दुर्मिळच असा भेटतो, त्या पद्धतीचा नाग आम्हाला इथे सापडलेला आहे।